मित्रांनो, मी आहे आकाश खेडेकर. आपल्याला आहेत बी कीपर आदिनाथ कलमणकर. ह्यांच्यावर आपला मुलाखत घेणार आहोत. आता पहिला प्रश्न आपण विचारू, तुम्ही कसं काय क्षेत्रात कसं काय आलात? तुम्ही काय सांगू शकता? मला अगोदरपासून ॲग्रिकल्चर मध्ये आवड होती. ते जॉबची वगैरे कंडिशन बघितली, जॉब कसं करायचं, म्हणजे जेवढी इन्कम भेटायची नाही, जॉबचे सॅटिस्फॅक्शन भेटायचं नाही, त्याच्यामुळे म्हणजे मला जॉबमध्ये इंटरेस्टच राहिला. 2 वर्ष जॉब 3 वर्ष जॉब केलं मी, नाही राहिलं. म्हणून ॲग्रिकल्चरमध्ये आवड झाली. म्हणून ॲग्रिकल्चरमध्ये मध्यमुखी पालन मी केलं, कोर्स केलं, त्याचं ट्रेनिंग घेतली 10 मिनिटे. त्याच्यानंतर आपल्याकडे कोकणामध्ये मी सुरुवात केलं, पण आपल्याकडे कोकणामध्ये ती सक्सेस नाही आहे. तर ती जास्त फ्लावरिंग लागते. आता आपल्याकडे कोकणात पाळायची म्हणजे सातेरी मधमाशी पाळायची. ओके, तुमचं शिक्षण कितीपर्यंत झालं, कसं काय झालं? म्हणजे ITI 10वी ITI आणि आपल्या ॲपिकल्चर मधुमक्षी पालन. तुम्ही या क्षेत्रामध्ये किती प्रकारच्या माशावर तुम्ही हातामध्ये बघितल्या, जर कसं काय सांगू शकतात? कुठल्या प्रकारच्या? आपल्याकडे जंगली तर वसाईत म्हणजे पहिलं तर मी हातामध्ये तर हाताळले ती आगव्याचं एकदम मोठा पोळा असतं. ते टायमाला तिचं 10 किलो मध निघतो, पण ती एका ठिकाणी राहत नाही. ते जेवढं उंच म्हणजे नारळीच्या झाडावर म्हणजे इमारती असतात त्याच्यावर बांधते. दुसरी म्हणजे फुलोरी, ती छोटंसं पोळा असतं तिचं, तेवढं प्रोडक्शन नाही निघत. ती पण ना म्हणजे तिला हात बीत लावलं की दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी ते राहत नाही. म्हणजे दुसरी सातेरी माशी, सातेरी म्हणजे आपण बोलतो ॲपिस इंडिका, म्हणजे ते आपण पाहू शकतो. ती घरात एका बॉक्स मध्ये वगैरे कैद करून तिला आपण पाहू शकतो, प्रोडक्शन करू शकतो. तिचं वर्षाला नाही बोलता एका पेटीतून 8-9 निघतो. तुम्हाला हे चालू करून किती वेळ झाला, किती महिने झाले? काय आता 7-8 महिने झाले असते मला चालू करून. मग काय किती अॅन्युअल किती तरी कमवतात तरी पण? आता तिथं फ्लावर मध्ये प्रोडक्शन निघेल त्याच्यावर असतो, फ्लावरिंग मध्ये डिपेंड असतो. तरी पण अंदाजे किती? आता मी तर काढलेले गणपतीच्या टायमाला जेव्हा फ्लावरिंग होतं ना, आपल्याकडे कसं सोनवेल तिरडा बिरडा होतो ना, त्या फ्लावरिंग बसून मी काढलेले 50,000 काढलेले मी. म्हणजे 10-12 किलो मध काढलेला मी. मला आता तुमच्याकडे अवेलेबल कुठला, तुमच्याकडे आता अवेलेबल कुठल्या मासे आहेत काय सांगू? माझ्याकडे ॲपिस मेरिफेरिया म्हणजे इटालियन बी बोलतात त्याला. दुसरी कुठली अजून? दुसरी नाही. आता दुसरी घ्यायचं म्हणजे मला ॲपिस क्लोरा म्हणजे ॲपिस इंडिका ती मला घ्यायची मधमाशी. ती आता अनुदानातून भेटेल मला. मी त्याची प्रोसेस केली, ती आता येईल. त्या आपल्या व्हिडिओमध्ये बी बॉक्स दिसतोय, त्याची काय म्हणजे बी बॉक्सचा वापर काय? त्या बिग बॉक्सचा वापर म्हणजे कसं असतं, बी बॉक्स असते ना ती अंडी बिंडी घालते वसाईत वाढवण्यासाठी वगैरे. म्हणजे आपण कैद करून प्रोडक्शन काढणे द्यायचं, प्रोडक्शन काढणं ते विकणे वगैरे. तसंच एका बॉक्सची ते 4,750 कॉस्ट जाते. पण तुम्ही इकडे कसं आलात? म्हणजे जॉबला होतात तुम्ही, पण इकडे कसे आलात? म्हणजे या क्षेत्रात कसं काय आलात? म्हणजे तसं मला इंटरेस्टच नाही ना त्याची, म्हणजे जॉबमध्ये करायची. मला ऑलरेडी पासून ॲग्रिकल्चरमध्ये आवड होती, ॲग्रिकल्चरच करायचं होतं. त्यामुळे मी याच्यात आवड झाली. म्हणजे कसं आता प्राण्यांपासून वगैरे आपली ओळख, आपण आता लहानापासून वगैरे शेती बिती बघितलेली, त्याच्यामुळे ओळख झाली. मला तर मधुमक्षीचं म्हणजे युट्यूबला व्हिडिओ वगैरे बदला आवड त्यांना निर्माण झाली त्याची. मला त्यानंतर प्रोत्साहन कोणी दिलं? प्रोत्साहन मी असं काय नाही, मी स्वतः केलं ते प्रोत्साहन वगैरे. मग तुम्ही आता आमच्या ऑडियन्सला काय सांगू शकता? म्हणजे या साईट ह्याच्यामध्ये या तुम्ही येऊ शकता. जर तुम्हाला ॲग्रिकल्चरमध्ये आवड असेल, तुम्हाला स्वतः उद्योग वगैरे करायचा असेल तर या क्षेत्रामध्ये येऊ शकता तुम्ही. पण जर तुम्हाला कोकणामध्ये जर करायचं असेल ना, तर सर्वात बेस्ट म्हणजे सातेरी मधमाशी, ती सर्वात बेस्ट. आणि आपल्याकडे ॲपिस मेरिफेरिया मधमाशी होत नाही तिकडे, तसं आपल्याकडे स्पेस नसतो. म्हणजे आता जेवढं आपल्याकडे एकरमध्ये कोण शेती करत नाही, कोकणामध्ये फारशी कमी शेती करतात. आता करतात म्हणजे आता कोणती कलिंगड वगैरे तेच करतात बाकी. आणि पावटा काय ठिकाणी तूर वगैरे करतात. आता आपल्याकडे कसं हे करत नाही, पावटा वगैरे जास्त करत नाहीत, कुईद वगैरे जे आता लोक करत नाहीत, त्याच्यामुळे आपल्याकडे कमी झालं. त्या तुम्हाला सांगायचं आहे की आपली एक सिरीज येते 165 विलेज इन चिपळूण. याचा अर्थ काय, प्रत्येक गावात जाऊन आपण त्या गावातल्या सौंदर्य काय असतात, काय ठिकाण असतातच, ते जाऊन भेट देणे ही आमची सिरीज चालू होणार आहे 1000 मेंबर झाल्यानंतर. मग तुम्ही त्यांना बोला की 1000 मेंबर लवकर करा,
आणि आम्हाला प्रोत्साहन द्या ती सिरीज चालू करण्यासाठी. करतील लोक करतील. मेरिफेरियाचा बॉक्स आहे, त्याच्यामध्ये आपण आता मधमाशी कसे नेक्टर पोलन गोळा करते ते दाखवणार आहे आणि ते मेन कसं तयार करते ते पण दाखवतो.